नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हेमलता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. नमस्कार मित्रांनो, मी आहे सध्या पंढरपूर येथे. आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये एक पुरातन महादेव मंदिर गोमुख जवळपास 100-150 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. हे गोमुख इथून आता आपण बघू शकतात हे आहे खडक. या खडकातून हे आहे पाणी. आपण बघू शकता हे पाणी कुठून येतं अजून कोणालाच माहिती नाही, कारण जवळपास 100-150 वर्षापासून याचं हे आहे. आणि कित्येक वर्षापासून याला थोडंसं लोकरे यांनी या याचा उद्धार केलेला आहे. आपण बघू शकता गोमुखातून कंटिन्यू धार चालू असते आणि आता पाणी कोणीच सांगू शकत नाही पाणी कुठून येतं. एक काळ हे पाणी सर्व अजून पण लोक पिण्यासाठी नेतात, वापरण्यासाठी नेतात. आणि आपण बघू शकता ह्यामध्ये आपण बघू शकता इथं किती मोठी मंदिरातून धार चालू आहे गोमुखामधून. खाली महादेवाची पिंड आहे
या पिंडीमध्ये कंटिन्यू ढाल चालू असते आणि जवळपास कितीक वर्षापासून याचा आता उद्धार झालेला आहे याच्यामध्ये. तर एकदम आपण बघू शकतो जुना, फार जुना पुरातन खडक आहे. एकदम या मंदिरापाशी जवळपास शरद लोकरे यांनी मोठ्या प्रमाणामध्ये याचा उद्धार केलेला आहे. आणि आपल्यासोबत आहे मिथून लोकरे. काय सांगाल साहेब आपल्याकडे? ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। मतदान झाली होती स्थापना काढा एकनाथ लोकरे आपण बघ सर 4 पिढ्यापासून याचा जवळपास हे चालू आहे. आता 4थी पिढी आहे यांची. ते कंटिन्यू चालू आहे. आपल्यासोबत आहे जवळपास ज्या मंदिराचा उद्धार केलेला आहे. काय सांगाल कसं हे केलं तुम्ही? हे का हे मंदिर आमचं लई सजवलं आधी सासरे त्याचं पण आम्ही त्याच्या लोकांना सगळं सांगत तुझं लई सोडी ती पण आमच्या घराने मंदिराने इकडे केलं, सहकार्य केलं आम्हाला गरम पंचायतवाले हिंदू चालू केलं. पण मग त्याच्यामुळे आता जेव्हा सुटाणी झाली लोक दर्शनाला सगळ्याचा. आपण बघू शकतात हे मंदिराचा उद्धार हिंदू योद्धांना हिंदू ग्रुपनं चालू केलं. आणि त्यामध्ये आज आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात आता रोनक आलेली जवळपास पूर्ण भाविक भक्त दर्शनासाठी येतात. इथं दिवाबत्ती झालेली आहे. उद्धार करा. तर आम्ही याचा उद्धार केला. मला हिंदू योद्धा ग्रुप संभाजीनगर यांनी भरपूर सहकार्य केलेलं आहे. आणि त्यावर पंढरपूर ग्रामपंचायत यांनी पण सहकार्य केलेलं आहे. आणि आमदार शिरसाट साहेब यांच्या निधीतून आता सभा मंडप व संरक्षण भिंतीचं काम चालू आहे. आपण बघू शकतो पश्चिमचे आमदार माननीय संजय शिरसाट साहेब यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आज इथं सभा मंडप आणि संरक्षण भिंतीचं काम चालू झालेलं आहे. आणि इथं भाविक भक्त आलेले आपल्यासोबत आहे. काय सांगाल? जय श्रीराम. हे पुरातन ऐतिहासिक पुरातन शिवा महादेवाचं मंदिर आहे. गोमुख कुंड आहे. हे जवळपास 150-200 वर्षापासून कचराकुंडी वगैरे इथं दबलेलं होतं महादेवाचं पिंड. मग हिंदू योद्धा ग्रुप आणि पंढरपूर ग्रामपंचायत यांच्या थ्रू महादेवाचं मंदिराचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे. आपण बघू शकतात कशा प्रकारे उद्धार केला? जय श्रीराम. मी श्याम शितोळे. हे मंदिर जवळपास 150 वर्षापासून आहे. पण मध्यंतरी हे मंदिर घाण कचऱ्यानं दबलं गेलं होतं. हे मंदिर शरद भाऊ लोकरे आणि हिंदू योद्धा ग्रुपनी आणि ग्रामपंचायत पंढरपूर यांनी मनावर घेऊन हे काम पूर्ण केलं आहे. शिरसाट साहेबांनी बी मदत केली आम्हाला इथं भरपूर. आणि जवळपास 90-95 पर्यंत हे पाणी आम्ही स्वतः पिलेलं आहे. त्याच्यानंतर हे पाणी बंद कचऱ्यामुळं दाबलं गेलं होतं. आता ते स्वच्छ करून आम्ही इथं मंदिर बांधलेलं आहे शरद भाऊ लोकरे यांनी. आणि आता व्यवस्थित काम चालू आहे भिंतीचं संरक्षण भिंत वगैरे. आपण बघू शकतो पुरातन मंदिर आहे. आणि गोमुखातून कंटिन्यू कोणीच सांगू शकत नाही पाणी नेमकं येतं कुठून. कारण आताच बघितलं आपण आपल्यासोबत आहे काय सांगाल? जय श्रीराम. मी 1 वर्षापासून इथं दिवाबत्ती करतोय. आता कंटिन्यू येतोय. पाणी वगैरे आंघोळीला वगैरे वापरतोय. काय सांगाल? या पाण्याचा महिमा सुद्धा थोडासा अलग आहे. काय सांगाल? पाणी म्हणजे ते माहीतच नाही कसं येतं. तर पूर्ण खडकातून 3-4 ठिकाणी झाड येतं. इथं काही वाक्यता आहे एक जणाच्या अंगावर असं पुढे येत होत्या आणि ज्या वेळेस पाणी हे केलं त्यावेळेस ते ओके झालं. काय सांगाल? आपल्या राजंगात शेणपुंजी राजन आपलं राजनगाव फिराचं राजंगाव. तर ते एका लेडीजला ते आपलं परोड राहतं ना ते खूप मारली होती. खूप मारल्यानंतर त्याला चट्टे आले. चट्टे आले त्याने दवाखाना केला. दवाखान्यात बरं नाही झालं.
तर मग त्यांना कोणतरी सांगितलं गायमुखाचं पाणी आणा, आंघोळ करा. आंघोळ केलं त्याने एक बाटली भरून दिली, आंघोळ केली त्याने 15 दिवस, तर ते त्यांची कमी झाली. आता काल परत त्यांनी 2 लिटरचं पाणी घेऊन गेले, आता सगळं ठीक झालं त्यांचं. आपण बघू शकतो या गायमुखामधून जे पाणी आलं त्यांना चट्टे ओके झालेले आहे आणि अजून त्यांना 2 लिटर पाणी नेलेलं आहे. आपल्यासोबत आहे पुरातन विभाग लोक आले आज ते पाणी करून गेले, जवळपास 3 घंटे बसले. काय सांगाल या संदर्भात? तेच बघत साहेब पुराण्या काळात मंदिर होते, त्यांना माहीत नव्हतं, तर असंच एखाद्याने सांगितलं इथं मंदिर आहे म्हणून. तर त्यावेळेस ते आले, बघितलं, त्यांनी इथले फोटो वगैरे काढून नेले आणि वरती आम्ही साहेबापर्यंत फोटो वगैरे दाखवू म्हणून आणि इकडे तुम्हाला सहकार्य करायला म्हणून. आपण बघू शकतात अशाच पुरातन मंदिराची बातमी आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो. मागच्या सोमवारी आम्ही कमलापूर इथे एक पुरातन मंदिर आहे महादेवाचं, तिथं गेलो. यावेळेस आपण पंढरपूर इथे छोटं पंढरपूर इथे मोठ्या प्रमाणामध्ये आता इथं भाविक भक्त आज सोमवार येत आहे. आज इथं सकाळपासून खिचडी वगैरे वाटप झालेली आहे. अशाच पुरातन मंदिराची बातमी आपल्या परत घेऊन येत असतो. पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल, संभाजीनगर.